शासकीय जागांवरील अतिक्रमण हटवा, भाजपची मनपाकडे कठोर कारवाईची मागणी। अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वी कारवाई करा। धुळे शहरातील शासकीय जागा, रस्ते व सार्वजनिक ठिकाणांवरील वाढत्या अनधिकृत अतिक्रमणांविरोधात भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांना निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। जिल्हाधिकारी बंगल्यालगतच्या शासकीय जागेवरील थडग्याचं अतिक्रमण वाढल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील दाता सरकार दर्ग्यासमोरील दुकानांमुळे वाहतुकीस अडथळा व अपघाताचा धोका वाढला आहे। 80 फुटी रोड, सुलतानिया चौक, संत नरहरी सोसायटी, गजानन कॉलनी व हिंदू बाल स्मशानभूमी परिसरातील प्रलंबित अतिक्रमणांवर वर्षानुवर्ष कारवाई न झाल्याचा आरोप भाजपने केला आहे। सर्व शासकीय जागांचं मोजमाप करून अतिक्रमण हटवण्याची व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वी कठोर भूमिका घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी भाजपचे दिनेश बागुल, दिनेश पोद्दार, भगवान गवळी, नरेश चौधरी, ललित माळी, पंकज धात्रक, स्वप्नील महाले, विजय पवार, पप्पू गवळी, स्वामी कुटे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। मुख्य संपादक जतीन बोरसे, जेबीटीव्ही न्यूज, शिंदखेडा, धुळे। वरिष्ठांच्या सूचनेनुसार आपल्या शहरात विविध शासकीय ज्या जमिनी आहेत, कलेक्टर ऑफिसच्या अंतर्गत असतील किंवा महानगरपालिकेच्या अंतर्गत असतील, अशा बहुतेक जमिनींवर असंख्य असे थडगे उभारून त्या ठिकाणी अतिक्रमण करण्यात आलेलं आहे। ते अतिक्रमण आपण लवकरात लवकर काढावे। तसेच दाता सरकारचा जो दर्गा आहे त्या ठिकाणी देखील रस्त्याच्या आजूबाजूला जवळपास मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेलं आहे। ते अतिक्रमण म्हणजे स्वामी समर्थ मंदिरापासून तर गणपती मंदिरापर्यंतचं संपूर्ण अतिक्रमण महानगरपालिकेच्या वतीने म्हणजे आयुक्त साहेबांना आम्ही निवेदन दिलं की आपण लवकरात लवकर काढावे। त्या निवेदन द्यायला आमच्या भारतीय जनता पार्टीचे आमचे मंडलाध्यक्ष पंकज धात्रक, तसेच आमचे सभापती, आमचे सन्माननीय सर्व नगरसेवक जसे ललित भाऊ, भगवानप्पा गवळी, नरेशप्पा कुटेदादा असे असंख्य आम्ही सर्वजणांनी मिळून ते निवेदन दिलेले आहे। आयुक्तांनी आम्हाला आश्वासित केलं की लवकरात लवकर याच्यावर कारवाई करून सर्व अतिक्रमण आम्ही लवकरात लवकर काढू। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।